गंगी चल हो बाजूला. बया नव्या सूनबाईच जणू. पाया पडते हा. सखूबाई ना म्या गंगी. नव्या सूनबाई कशा साजऱ्या दिसतात बघा. विचारलंय तुला किती बडबड करतेस ग. चल हो बाजूला. आणि ही भांडी हिला घासू दे. अव काय केंडवणी करता का काय. अव त्या केवढ्या ही भांडी केवढी. भातुकलीची भांडी द्या त्यांना घासाया. कोड कौतुकाचं दिस हाईत. जरा बागडू द्या की. भांडी कशा पायी घासायला होता. रमाईनं डोक्यावर बसवलंय म्हणून जरा जास्तच बोलायला लागलीस ग. तुझे फुकटचे सल्ले नकोयत मला. रमाईनच सांगितलंय. चल हो बाजूला. ते वाळत घातलेले कपडे काढ जा. या या नव्या सूनबाई घासा भांडी. आता थोरल्या मालकीनबाईंनीच सांगितले म्हणल्यावर काय बोलायचं ना. घासा. तू बघू नकोस नुसती. चला कामाला लागा. हा भांडी बघून खांब फुटला असेल ना. हो नाही नाही मला सवय आहे भांडी घासायची. आमच्या रावळात की नाही असे छोटे छोटे उत्सव होत असतात. त्यात खूप माणसं जेवतात. उमाईची मदत करते ना मी भांडी घासायला. तेव्हा जमेल मला. घासीन मी ही भांडी. काही बोला. तुझी त्याच्यावरती 4 वाक्य असायलाच हवीत ना. माहेरची कौतुक पुरे आता. चला लागा कामाला. तू काय बघा तू बियस. जा कपडे गोळा कर आणि ओ रवाना. जी. नव्या सूनबाई जमल नव का म्या मदत करू. नाही नको नको. जर सासूबाईंनी बघितलं तर माझ्या बरोबर तुम्हाला पण ओरडा पडेल. मी घासते ना जमतील मला. मला नाही वरडत त्या. माझं कामच तसं आहे. तुम्ही फक्त थोरल्या मालकीनबाईंना सांभाळून घ्या म्हणजे सुखी व्हाल. बरं न्यारी झाली का तुमची. ते आधी मी काम करते मग न्यारी. तशी भूक पण नाही लागली आता. नंतर करेन मी. आधी भांडी घासून येते. बर. रेषा का आखल्यात. हे असं कुठे नसतं ना. आणि तुम्ही एवढं घाबरलं का. बया बया बया. अहो नव्या सूनबाई तिकडे जाऊ नका आणि तिकडे बघू बी नका. म्हणजे काय तिथे. तिथे कुठल्या तरी या तळमुंजाचा वास आहे. झपाटलेली जागा आहे ती. काय चाललंय. जास्त चौकशा नकोय. ती जागा आपली नाही आणि आपण तिथे जातही नाही. म्हणूनच ही लक्ष्मण रेषा आखली आहे. एवढं लक्षात ठेव. पण हे दार तर बंद आहे ना. मग जेवढं सांगायचं होतं तेवढं मी सांगितलंय. जास्त चौकशा करू नकोस. तू तुझं काम कर. आणि गंगे तू का अजून इथं कुटमाळतीयस. नवीन सुनबाईचे कान भरायला थांबलीयस. म्या कशाला कान भरू. म्या निघतच होते तवर तुम्ही आलात. आणि तू ग जा भांडी घास. नीट स्वच्छ
चकचकीत घास. हा काही न्याय झाला का? हा, भांडी घासायचं काम दिलंय त्या सखूला आणि त्यामुळे आराम कोणाला मिळणार आहे? त्या गंगीला. त्या गंगीला मिलीला डोक्यावर चढवून ठेवले सगळ्यांनी. नटमोगरी कुठची नटवी. खर तर नवीन सून आल्यावर आराम कोणाला मिळाला हवा? तर मला मिळतोय कोणाला? त्या गंगीला. अगं महामाये, ही बडबड नंतर कर. हे विनूला आधी न्याहारीला काहीतरी दे ना. अगं तेच सांगायला मला पाठवलं होतंस ना. मग आणि बघ, ती कडक लक्ष्मी आत यायच्या अगोदर आटप लवकर काय ते. अगं बिचारा विनू बघ, आपला भुकेने कसा कोमेजलाय. तो कोमेजलाय ना, तो त्याच्या कर्मामुळेच. सांगितलं कोणी होते रे तुला या सगळ्या उचापती करायला? राहिली असती ती सखू उपाशी, काय झालं असतं? पण नाही, ह्याला नेऊन द्यायचं होतं ना ताट तिथे. काय गरज होती? अरे बाबा विनू, सोंगटी बघून दान टाकावं. तुम्हाला काय हीच उदाहरणं सुचतात का? नाही, तुमच्यासारखं जुगारी बनवायचं याला. आधीच हा भरकटत चाललाय. अरे विनू बाबा, जरा कामाकडे लक्ष दे. अरे आपला सुद्धा हक्क या घरावर, या पेढीवर. तुझ्या बापानी नाही बजावला कधी, पण तू तरी उभा राहा. तुझ्या बापासारखा होऊ नकोस. पण मी विचार केलाय की. नको रे बाबा विनू, तू विचार करू नकोस. तुझं डोकं आहे ना ते रिकाम आहे. सांगितलं ना तुला, मी सांगेन ना तेच करायचं आणि माझंच ऐकायचं. ऐकायचं. फक्त आणि फक्त माझंच. कामाचं वाटप मी केलंय आणि वेळोवेळी मीच करणार. त्यात कुणीही बदल करायचा नाही. दिलेली कामं तक्रार न करता चोख करायची. माझे नियम मोडायचे नाहीत. आणि ज्यांना कुणाला हे पटत नसेल त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. निघून जायचं इथनं. विनू, मी सांगितलं होतं की तुला न्याहारी द्यायची नाही, पण तुझ्या आईच्या सांगण्यावरून भाऊजी तुला इथे घेऊन आले ना. नाही तसं नाही वहिनी. अहो खरं तर मीच त्याला विचारत होतो की तुला रमाईने शिक्षा केली आहे ना, मग तू इथे यायला नको आहेस, कळलं का? मी ना त्याला इथून घेऊन जायला चालू होतो. चल रे विनो. मिठुरा, बघितलंस का रे किती छान घासलीत मी भांडी. तर सासूबाई मला नक्की शाबासकी देणार आहेत.